लग्नात, समारंभात, कुठल्याही कार्यक्रमामध्ये जशी बेसनाची चिक्की आपल्याला वाढली जाते त्याच पद्धतीने आपण इथे बेसनाची चिक्की बनवणार आहोत। अगदी साधी सोपी सरळ अशी रेसिपी आहे, झटपट। अगदी पहिल्याच वेळेस जरी तुम्ही करायला घेतलीत ना, अगदी परफेक्ट अशी इथे बेसन रवा चिक्की आपली इथे तयार होते। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। दिसायला देखील इथे चिक्की जी आहे ती सुरेख दिसत आहे। तर त्यासाठी इथे लागणारं साहित्य आपण एकाच वाटीने मोजून घेणार आहोत। तर इथे मी घेतलेलं आहे 1 वाटी तूप घेतलेलं आहे। साजूक तूप घ्यायचं आहे। तर पूर्ण 1 वाटी मी कढईमध्ये तूप अगदी वितळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी रवा टाकून घेतलेला आहे। तर रवा आपल्याला इथे 4 ते 5 मिनटामध्ये छान व्यवस्थित लो गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथे। आणि बेसन पीठ पुन्हा नंतर टाकायचं आहे आपल्याला। रवा अगोदर हलकासा भाजून घ्यायचा आहे आणि 1 वाटी रवा घेतलेला होता, तर इथे त्याच वाटीने मी इथे 3 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ देखील आपल्याला इथे व्यवस्थित अगदी 10 ते 15 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती। अगदी खूप जास्त आपल्याला इथे हाय गॅस ठेवायचा नाही आहे, लो गॅसवरती आपल्याला इथे लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला इथे पीठ जे आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। अजून मी इथे याच्यामध्ये अर्धा वाटी तूप टाकलेलं आहे, जेणेकरून आपले पीठ जे आहे ते व्यवस्थित भाजलं जाईल। तर साधारण इथे 1.5 वाटी तूप घेतलेलं आहे मी। एकाच वाटीने 1.5 वाटी तूप, 1 वाटी रवा व 3 वाटी बेसन पीठ आणि खमंग असं इथे 15 ते 17 मिनिटासाठी खमंग असं भाजून घेतलेलं आहे मी इथे। व इथे घेतलेलं आहे मी 1.5 वाटी एका पातेल्यात पाणी घेतलेलं आहे व 3 वाटी इथे साखर, 3 वाटी व अगदी थोडीशी इथे मी साखर वरतून घेतलेली आहे। जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही इथे जेवढा आपण बेसन रवा घेतलेला आहे त्याप्रमाणे तितकीच तुम्ही इथे साखर वापरू शकता, पण अगदी थोडीशी कमी घेतलेली आहे। 3 वाटी साखरेसाठी 1.5 वाटी पाणी टाकून आपल्याला इथे 1 तार असा पाक इथे तयार करून घ्यायचा आहे। व पाकेमध्ये मी अगदी 2 ते 3 चमचे दूध टाकून घेतलेला आहे, जेणेकरून साखरेची जी घाण असते, कचरा जो असतो तो वरती येतो, तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता इथे पाक 1 तार अशी इथे पडत आहे, म्हणजे आपला पाक इथे तयार झालेला आहे। इथे मी घेतलेला आहे काजू बदाम, वेलची पूड इथे मी काजू बदाममध्येच छान मी इथे बारीक करून घेतलेली आहे। काजू बदाम पूड व वेलची पूड इथे टाकून घेतलेली आहे व नंतर लगेच आपल्याला इथे पाक या बेसन पीठ आपण जे भाजून घेतलेले होते त्याच्यामध्ये आपल्याला इथे पाक घालून घ्यायचा आहे व व्यवस्थित एकजीव आपल्याला हे करून घ्यायचं आहे। झटपट असं पाक आपला व्यवस्थित तयार झालेला आहे, त्याच्यामुळे अगदी खूप उशीर न करता सगळाच पाक आता टाकून घेतलेला आहे। व्यवस्थित छान झटपट मिक्स करायचं आहे आणि इथे एक ताट घेतलेलं होतं मी, त्याला तूप लावून अगोदरच ठेवलेलं होतं। झटपट आपल्याला त्याच्यामध्ये हा पाक व्यवस्थित मिक्स झाला की लगेच आपल्याला इथे ताटामध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे। आता जरी पातळ दिसत असलं तरी अगदी 10 मिनिटामध्ये हे घट्टसर असं हे मिश्रण तयार होतं। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे थोडंसं पातळ झालेलं आहे। हे थंड झालं की पूर्ण व्यवस्थित छान वड्या पडतील याच्या। आणि पूर्ण मिश्रण थंड झाल्याच्या नंतर मी याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत। सुरेख अशा परफेक्ट हलवाई स्टाईल इथे आपली इथे बर्फी म्हणा किंवा चक्की म्हणा अशी तयार झालेली आहे। तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला आजची स्वीट रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व पुन्हा भेटूया असेच एका छानशा रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय।